सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी संध्याकाळी भेटू चल का बा. अरे हिजा हिजा इकडे इकडे. तो दाढीवाला कोण रे? तो संजू. हा दाढी बिडी वाढून का फिरतोय? काय बुवा बिया बनणार की काय? नाही आबा त्याने प्रतिज्ञा केली. कसली आजन्म ब्रह्मचारी राहण्याची? नाही हो आबा बोलू द्या ना मला. बोल ना लवकर, पाला लावू नको मुद्दे. तर त्याने प्रतिज्ञा केली आहे की जोपर्यंत मी 12वी पास होत नाही तोपर्यंत दाढी करणार नाही. अरे देवा, म्हणजे मग आयुष्यभर त्याला दाढी ठेवायला लागणार. 12वी होणार कसं काय? बरोबर आहे, तुझा मित्र ना तो. आबा माझे मित्र सोडा, बाबांचे मित्र बघा. बाबांचे मित्र बाबांचे माझ्या हातात काय बसतो. बाबांचे मित्र बघा म्हणजे काय? कोण बघा? घाटपांडे माहिती आहेत? घाटपांडे म्हणजे हा ते केसांची सुतरफेणी झाले ते होतो. आबा कलप लावतात आता, कलप. काय सांगतो? हो कधी शर्ट इन केला नाही पण आता टी शर्ट जीन्स कडक मध्ये फिरत असतात. अरे देवा, काय कारण काय? कारण आबा त्यांची सेक्रेटरी आहे ना, तिच्याशी त्यांचं लपड आहे म्हणे. काय सांगतो काय? हो हळू सांग, मोठे बोलू. ऐका ना लागून. मनोज आहे ना, तो सांगत होता की सेक्रेटरी चिकनी आहे पण त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान आहे. राईट, म्हणून हे सुद्धा वय कमी करतायत, 20 वर्ष कमी करतायत, म्हणून चिकन एकदम. नारायणा, तुला कसं कळलं? मनोजने सांगितलं ना. म्हणून सांगितलं. बँड स्टँडला आहे ना, बँड स्टँडला खडकाच्या मागे बसले होते दोघं. कोण आहे? काय फाजीलपणा चाललाय आबांसमोर? काय फाजीलपणा चाललाय तुझा? सगळ्यांना माहिती आहे मी आबांना आम्हाला राहू दे चल, मला नको मारू नको त्याला. कुठनं बातम्या आणतो काय. घाटपांडेला एकदा बघायला हवा. काय सेक्रेटरी दिसणार नाही काय नाही. काय काय वेलकम बुके, स्वागताची नवीन पद्धत वाटतं. नाही हो, हा शिऱ्या बघा ना. अच्छा, शिरेच्या मागे लागलेस? आत्ता गेला तो इथून? गेला ना. हो, माझ्या समोर गेला आत्ता. काय केलं काय त्यानं? काही नाही हो, बाहेरून लोकांच्या भानगडी ऐकून घेतो आणि आबांना सांगत बसतो. आबा ना, कसल्या भानगडी? अरे हेच रे, कुणाचं कुणाबरोबर आहे, कोण कुणाबरोबर पळून जाणार आहे, असं काहीतरी सांगत असतं. हे सगळं त्यांनी आबांना सांगितलं? म्हणून दिलेत मी 4 रट्टे त्याला. आधी शेफारून ठेवायचा आणि मग रट्टे द्यायचे. तुला 1000 वेळा सांगितलं श्यामाला त्याला त्या मुलांबरोबर बसून देत जाऊ नकोस म्हणून. आता रट्टे देऊन काय होणार आहे? येऊ दे, त्या शिऱ्याला दाखवतो मी बरोबर. येऊ दे त्याला, दाखवते मग. येऊ नको रे बरोबर. बघत राहा, मला सांगितलं. अगं हळू, दुखतंय. अगं हळू सांगतोय तर. अरे लावू तर दे बाळा. हळू बघू, मला खूप लागलं का रे? मारल्यावर लागणार नाही तर काय. मग तू नेहमीसारखं चुकवायचंस ना. नेहमीसारखा वेळ दिलास का? नसते चाळे कोणी सांगितलं होते तुला म्हणे घाटपांड्यांचं सेक्रेटरी बरोबर लफड आहे? अगं मनोजने सांगितलं मला. हो हो, त्याला कोणी सांगितलं? अगं त्याची पाळत होती ना. हो, बँड स्टँडला झूला फिरताना बघितलं त्याने. इतक्या लांब गेला होता तो? हो, भेळ खायला गेला होता तो. इतक्या लांब? हो, अगं लांबून येतात भेळ खायला तिकडे, म्हणून ना लांबून गेला होता. लांबूनच पाहिलं त्याने की तिकडे फिरतायत ते दोघं. अगं हळू, दुखतंय. शिर्या, पण वाटत नाही बरं का, घाटपांड्यांकडे बघून असं अजिबात वाटत नाही. अगं आई, मला सुद्धा वाटत नव्हतं पण हल्ली डाऊट येत होता मला. हो हो. कशावरून काय, जो माणूस कधी भांग पाडत नाही तो हेअरकट करून कलप लावून टी शर्ट जीन्स घालून टकाटक मध्ये फिरत असेल म्हणजे दाल में कुछ काला आहे की नाही.
सांग ना हा तुला कोणी सांगितलं? सांगायला कशाला हवं? हे पुरुषांचं मानसशास्त्र आहे. इट्स मेन सायकोलॉजी. आई विचार कर, म्हणजे आपले बाबा उद्या हेअरकट करून मस्तपैकी कलप लावून टी शर्ट आणि जीन्स घालून फिरत असतील तर शिर्या, बाबा, लागतोय काय तेल लावतोस की अगं तेल कशाला हवं तुला? 4 रट्टे दिले पाहिजे. जरा विचारलं तर काय डोक्यावर चढून बसतोस? बाबांना पाठवते. आई ग. ए श्यामल, आज जेवण फर्स्ट क्लास झालं होतं, अप्रतिम. रोज होत नाही फर्स्ट क्लास अप्रतिम. नाही रोज होतं ग, पण आज भाजी तर मस्त जमली होती खरंच. हो ना? कसली होती भाजी? माहित नाही. ओळखली नाहीत ना तुम्ही? नाही बा. सुरणाची होती. काय? मुद्दामच तुम्हाला सांगितलं नाही. सुरणाची भाजी आणि तुमचा 36चा आकडा आहे ना, चांगली झाली होती ना? छान झाली होती. अहो तुम्हाला विचारीन म्हणते संध्याकाळपासून. तुम्ही आलेल्या आंघोळ केलीत का बरं? काय झालं? अगं नाही का, ऑफिस मध्ये येताना मी जरा केस कापून आलो होतो ना, ते केस पडले होते म्हणून म्हटलं. केस कापले तुम्ही? पण असं काही वाटत नाहीये. हा, फसवलंय तुम्हाला, नक्कीच फसवलंय. काही फसवलं वगैरे नाही. अगं मीच सांगितलं त्या नाव्याला की जरा कट मार म्हणून. अगं जरा मॉडर्न वाटतं काय, असं बारीक बारीक केस म्हणजे गावठी वाटते. अगं पण मग कापायचंच कशाला? वाढले नव्हते ना एवढे? अगं नाही ग, असं जरा हेअर डाय लावीन म्हणतो, म्हणजे एकदम चकाचक यंग वाटेल असं. मस्त वाटेल ना, बाजूने असं काळे केले, पांढरे पांढरे जरा वाईट दिसते ग्रे हेअर सारखी. तुम्हाला कसं माहिती? अहो मलाच काय समजा सोसायटीला माहिती झालंय. खरंच की काय? आता खरं नाही तर काय खोटं बोलती वय मी, आणि मला काय मिळणार आहे खोटं बोलून? नाही पण मला वाईट वाटतं बाई त्या घाटपंड्यांच्या बायकोचं. अहो त्यात वाईट कशाला वाटून घ्यायला पाहिजे? मी तर म्हणते या समजायला ती बाई जबाबदार आहे. अगं बाई कसं काय? अहो बाई मी नाही कोणत्या बापाला भीत बोलायला. आता तुम्ही मला सांगा, जेव्हा बघाव तेव्हा ही बाई म्हशीसारखी लोळत पडणार, अगदी गच्चाळ कपडे घालणार. कुठल्या पुरुषाला आवडल हो? त्याला बी वाटत असेल ना आपल्या बायकोनं नीटनेटकं राहावं, 4 चौघींसारखं हसतमुख राहावं. पण नाही, ही बाई आपली सारखी म्हशीसारखी लोळत पडती. पण म्हणजे काय त्यांचा दोष नाही का पुरुषाचा काही? अव त्यांचा बी दोष असेलच की, पण घरात सोनं असल्यावर कुठला पुरुष बाहेर शान खायला जाईल? आणि तसं बघा बाई, ते घाटपांडे तसं काही लफडेबाज वाटत नाही. नाही जाऊ दे, आपल्याला काय करायचं भीमाबाई. हा घे तुमचा चहा, मी आबांना दूध देऊन येते. हा आबा. ये. आबा दूध ठेवलं इथे. हा श्यामला, हा हे श्यामला, काय काय हवंय का तुम्हाला? मला काय नको, तू बस इकडे बस. हां, तुझी प्रकृती बरी आहे ना? हो आबा बरी आहे की. नाही, गेले 2-4 दिवस मी बघतोय तुझा चेहरा जरा ओढल्यासारखा दिसतोय. हा, नेहमी तू अशी अजागळासारखी राहणारी नाही आहेस, म्हणून मी तुला विचारलं. बरी आहे ना प्रकृती? हो आबा नक्की बरी आहे. काय कसलं टेन्शन बिन्शन नाही ना? नाही हो आबा. हे शिर्याची काळजी वगैरे करत नाहीस ना तू? हा, त्याचं कसं होणार? होईल सगळं व्यवस्थित, तू अजिबात काळजी करू नको, टेन्शन कसलं घेऊ नको. हा नाही माहिती आहे मला. नाही तू काय आहे श्यामला, तू सगळ्यांचं एवढं करतेस ना, आमच्या सगळ्यांचं, स्वतःकडे सुद्धा जरा लक्ष दे. हा, टापटीप राहा. मी हवं तर शलाकाबरोबर ब्युटी पार्लरमध्ये जा. मागे एकदा गेली होतीस ना तशी जा परत. हा, तरतरी येईल जरा. चालेल. आणि चेहरा जर असा टवटवीत असला ना की समोरच्याचं आणि स्वतःचं सुद्धा मन प्रफुल्लित आणि उत्साही राहतं. हो, म्हणून त्यामुळे सगळं करायला हवं. हो चालेल आबा. कामं काय नेहमीची आहेत. हा, पण फिटनेस इज अ मस्ट. म्हणजे काय होतं, 50शी सुद्धा 30शीतला चेहरा असा वाटायला लागतो, असा उत्साही. हा, जा तू कामाला जा. हा, आणि शिर्या दिसायला पाठवून दे. आबा दूध ठेवलंय हा मी. कोणाला? मला? हो. तुला नाही? काय श्यामलाबाई, वाटतो की नाही तरुण? मग हमारा फोन आया है. हेलो. हाँ डियर बोलो.
अरे का हो तुम? कुठे आहेस तू? ओके ओके, नाही ती आत गेले. ओके ओके ओके, बाय डिअर, बाय. अरे इथेच आहेस तू? हा, मला वाटलं तू आतमध्ये आहेस. अगं शलाकाचा फोन होता, ती म्हणाली थोडा उशीर होईल म्हणून. हो काय ग कुठे गेले? एकदम टकाटक हिरो बनून. बरं जीन्स नाही घातली. हा, अरे नाही नाही, ते हेअर डाय करून आले आहेत ना. काय सांगतेस? हो. आई मी काय बोललो तो लक्षात आहे ना? अगं बाई काय झालं? हे काय? अरे मेहंदी आहे. अगं कशी दिसतेस माहितीये? कशी? उडुंबे सारखी. उडुंबे? उडुंबे बॉलर उडुंबे. अगं बाई इंडियन टीम मध्ये आहे का तो? हो इंडियातच आहे. हा काय? शिर्या तशी दिसते. आईला बघितलंस? आई रामसेच्या फिल्मची हिरोईन वाटतेस तू. का? काय ग आई, म्हणजे भूतानी आत्ताच हिरोईनला झपाटला आणि हिरोईन फिरते अशी इकडे तिकडे. शला का दे ना तुला पण एक. ए आई मला नाही का ग सांगायचं? तुझी मदत मला नकोय. मदत नाही ग, मी पण लावलं असतं ना कंडिशनर मस्त. हो हो म्हणजे दोन दोन उडुंबे. आता सगळ्यांना सांगतो. बाबा बाबा हा बाबा बाबा एक काम करा, मस्तपैकी आईला हाक मारा. काय काम करा नाही तू अजून इथेच? हो. अरे तुला किती वेळा सांगितलं, तुला त्या परांजपेनकडे जायचंय, त्यांच्याकडनं चिठ्ठी घ्यायचंय, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू साठी तयारी करायची. अरे बाबा ते रोजचं झालंय. अरे, रोजचं काय आहे? फॉर अ चेंज आईला हाक मारा. काय आहे? मजा आहे हो, गंमत आहे. आईला हाक मारा ना, आईला हाक मारा. श्यामल श्यामल लवकर ये इकडे. काय आहे? हा आले आले. काय झालं? काय केलं? काय झालं? श्यामल केसांचं काय केलं तू श्यामल? मी मेहंदी लावलेली आहे. झालं समाधान? अहो हसताय काय? अगं ही सगळी धुतल्यानंतर तू कशी दिसणारच माहितीये का? निवृत्त पाकिस्तानी गायिकेसारखी दिसणार. असे लाल लाल केस असतात ना. काय होतं त्या करताय? बाबा त्यामध्ये गाणं लंबी जुदाई सोडा मला जाऊ दे. मला चहाच मिळणार नाही अशी. कसली गडबड. आबा तुम्हाला चहा आणते मी. हा हे आई असं काय बोलतेस? बाबांची नीट बोल, वाईट वाटेल आबांना. शेखर शेखर माझा नंबर जरा बदलल्याचं मला वाटतं. म्हणजे काय आहे, कधी कधी नीट दिसतं नाही असं नाही, पण कधी कधी असं विचित्र काहीतरी दिसतं.
म्हणजे आता मला हे श्यामलाचे केस हिरवे झाल्यासारखे वाटत म्हणजे सारवल्यासारखे शेणाने. आबा मी मेहंदी लावली हो. मेहंदी कुठे बघ? ही अशी काय थापल्यासारखी हे नाही ते नक्षीकाम द्यायचं केसांना लावली आहे आबा. कशाला मेहंदी लाव. काय काय श्यामला ती हाताने लावायची मेहंदी आणि केसांना लावायची मेहंदी एकच का वेगवेगळी? एकच असते आबा. उडून सांगते दिसतो. काय बोलू नका तुम्ही. बेगम साहब आ जाइए ज़ेबुन निसा बेगम. अहो काय आबांसमोर असं सगळं. हा बेगम चाय मिलेगी, बहुत बाहर आ जाए. हो मिळणार आहे आणि मी तासाभराने ही मेहंदी धुणार आहे. नहीं बेगम, आज डिब्बे में क्या दे रही हो आज? अहो इतकं थंड वाटतं माहितीये का या मेहंदीने. मी तुम्हाला पण लावणार होते पण तुम्ही तो डाय लावून ठेवलायत ना. मग काय करणार. बेगम खफा नहीं होना, खफा नहीं. पास हो आता. हेलो, हेलो बेगम. कौन बोल रहे हैं? हेलो बेगम. यहाँ बेगम बेगम कोई नहीं है, रॉन्ग नंबर. त्रास है. काय त्रास है? हेलो. हेलो 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 बेगम, सुनो तो, मैं शेखर टिपरे बोल रहा हूँ. हो, हाँ. कैसी है आप? पुरे झाला हा फाजीलपणा. हाय बेगम, मिजाज कैसे है आपके? दुरुस्त है? अरे आज तो इतनी प्यारी लग रही थी आप. बेगम, इस बात पे एक अहो फाजीलपणा पुरे. मी ठेवते फोन. ओके ओके. बेगम, हॅलो. हॅलो. बेग हा, हे कोण बोलतंय? आपण कोण बोलताय? मी शेखर टिपरेचा मित्र बोलतोय. मी श्यामला टिपरे बोलते. कोण बोलताय? हा शेखर ना कधीतरी मार खायला लावणार आहे. काय झालं? काय बघताय? हा, बेगम ज़ेबुन निसा. आता पुरे. हा, सगळ्या सोसायटीत मला म्हणतील काय? हेच बेगम झेबून निसा. काय काय? पुन्हा बोल, पुन्हा बोल. का फाजीलपणा करताय तुम्ही? एवढं वाईट दिसतंय का? अरे असं कुठे म्हटलं मी? पण खरं सांगू, तू हे सगळं लावल्यापासून ना माझी नेहमीची श्यामला कुठे हरवून गेल्यासारखी वाटते. कुठल्या तरी अनोळखी बाईबरोबर बसल्यासारखं वाटतंय मला. पण म्हणजे मला वाटलं तुम्हाला आवडेल. हे नाही श्यामला, तुला खरं सांगू, मला ना माझी नेहमीची श्यामला आवडते. साधी, सरळ, कधी गोंधळलेली, घाबरलेली, काळजीवाहू अशी नेहमीची श्यामलाबाई टिपरेच आवडते मला. अगं कारण ती माझी एकुलती एक बायको आहे ना. आणि मग अशी बायको असताना मला कुठल्या तरी उसन्या झेबून निसाची काय गरज आहे मला सांग. मग हे तुम्ही असं केसांना डाय वगैरे कशाला लावलं? हा ते, अगं ते काय माझ्या स्वतःसाठी नाही. मग कुणासाठी? तुला काय वाटतं? हा, सांगा ना. सांगताय ना? अगं ते मुलांसाठी. म्हणजे आपली शलाका आहे ना, ती मला परवा म्हणाली की बाबा तुमचे केस बघा किती पिकले, तुम्ही आत्तापासून आबांसारखे दिसायला लागलात. अगं बाई. शिर्या तर हल्ली मला कुठे न्यायचं टाळतोच त्याच्याबरोबर. परवा पार्कात त्याची मॅच बघायला गेलो ना तर हाताने असं जा जा म्हणून सांगत होता.
त्या बापड्या अंपायरला वाटलं की हा साईड स्क्रीन सरकवायला सांगतोय. अगं मला सांग, त्याच्या मित्रासारखं राहायचं, मग त्याच्या मित्रासारखं दिसायला नको? खरं आहे, पण मला आपलं वाटलं की तुला काय वाटलं? मी सुद्धा त्या घाटपांड्यांसारखं बाहेर काहीतरी कोणाच्या तरी प्रेमात वगैरे पडलो की काय? इश्श, काहीतरीच काय. ओ हो हो, बेगम शर्माई, सुभान अल्लाह, क्या बात है. हळूहळू फाजीलपणा करू नका. श्यामला, आयुष्यात ना आपली काही स्वप्न असतात. मला नेहमी वाटतं की आपल्याकडे एक छोटीशी एसी गाडी असावी. पण सगळ्यात गोष्टी काय आपल्या हातात थोडीच असतात. अगं मग ज्या गोष्टी आपल्या हातात असतात त्या करून बघायला काय हरकत आहे? तू का म्हणे त्यातल्या त्यात? खरंच. क्यों बेगम, कहाँ खो गई? पुरे हा, चला उशीर झाला, झोपूया आपण आता. अगं बाई, उंदीर शिरला की काय? आबा, अहो काय झालं? काय झालं? पडलं? काय झालं? पायाला लागलं? काय झालं? तुम्ही इथे किचन मध्ये काय करताय? काय काय आहे? हेअर डाय लावावा की मेहंदी लावावी असा मला प्रश्न पडला होता. काय आहे, माणसानं काळानुरूप बदलावं की बदलू नये? अरे शिरे, तुला काय वाटतं? त्याला काय, तुला काय वाटतं? शेखर, श्यामाला, तुम्हाला काय वाटतं? कसं दिसाल ते? दाढीचा ब्रश घेऊन काय मेहंदी लावला तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी